नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एच फार्मा युट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण खूप महत्वाचा टॉपिक बघणार आहोत जो की इम्पॉर्टंट आहे वेगवेगळ्या फार्मसीच्या स्पर्धा परीक्षांसाठी, जसं की एमपीएससी फार्मसिस्ट, झेडपी फार्मसिस्ट असो किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचा फार्मसीचा पेपर असो किंवा मग आपल्या आरोग्य भरती फार्मसीचा पेपर असो, यामध्ये हा टॉपिक जो आहे तो सर्वात इम्पॉर्टंट आहे। या टॉपिकवर कमीत कमी 5 ते 7 क्वेश्चन्स विचारले जातात। विद्यार्थी मित्रांनो, सध्या जे एमपीएससी फार्मसीचे पेपर होऊ शकतात तर त्या पेपरमध्ये त्यांनी जो सिलेबस दिलेला आहे त्यांच्या ऑफिशियल साईटवर, त्याच्यामध्ये फार्माकोलॉजी या सब्जेक्टमध्ये त्यांनी हा टॉपिक दिलेला आहे। फार्माकोलॉजी खूप महत्वाचा विषय आहे, तुम्हाला तर माहितीच आहे। आलं लक्षात? तर या फार्माकोलॉजीमध्ये वेगवेगळे टॉपिक्स त्यांनी दिलेले आहेत, त्यामध्येच एक टॉपिक म्हणजे कोणता, अँटी मायक्रोबियल एजंट। आलं लक्षात? आता हे अँटी मायक्रोबियल एजंट काय आहेत आपण सिंपल सोप्या भाषेत एकदा समजून घेऊ आणि त्याच्यानंतर पहिला अँटी मायक्रोबियल एजंट कोणता होता तो आपण काय करूया, डिस्कस करूया, ज्याच्यावरती पेपरमध्ये कसे क्वेश्चन्स येतील हे सुद्धा आपण बघूया। तर बघा, अँटी मायक्रोबियल एजंट म्हणजे सिम्पली काय, अँटी मायक्रोबियल एजंट्स म्हणजे असे एजंट्स किंवा केमिकल किंवा ड्रग्स, आलं लक्षात, की जे काय करतात, मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करू शकतात किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ काय करू शकतात, इनिबिट करू शकतात। ही झाली सिंपल लँग्वेजमध्ये त्याची डेफिनेशन मराठीमध्ये, आलं लक्षात, त्याला म्हणतो आपण अँटी मायक्रोबियल। आता अँटी मायक्रोबियल एजंट याच्यावर तुम्हाला एक प्रश्न येऊ शकतो की पहिले अँटी मायक्रोबियल एजंट कोणते, तर पहिले अँटी मायक्रोबियल एजंट कोणते आहेत, सल्फोनामाइड, आणि तेच आज आपण या व्हिडिओमध्ये काय करायला लागलो, डिस्कस करणार आहोत किंवा करत आहोत। तर बघा, सल्फोनामाइड काय आहे, याची सिंपल डेफिनेशन, याचं स्ट्रक्चर वगैरे हे सर्व तुम्हाला माहित असेल, डिप्लोमा डिग्रीमध्ये सर्व गोष्टी असतील, पण यावर एक्झाम मध्ये कोणते क्वेश्चन विचारतात हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आणि या व्हिडिओद्वारे आपण तेच काय करणार आहोत, बघणार आहोत। बघा, सल्फोनामाइडवर पहिला प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग अँटी मायक्रोबियल एजंट इज द फर्स्ट अँटी मायक्रोबियल एजंट, म्हणजे पहिल्यांदा शोध लागलेले किंवा पहिले अँटी मायक्रोबियल एजंट कोणते आहेत की ज्यांना अँटी मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी होती, तर ते कोणते आहेत, तर ते आहेत सल्फोनामाइड। मग तुम्हाला ऑप्शन मध्ये 4 ऑप्शन देऊ शकतात, पेनिसिलिन, सल्फोनामाइड किंवा वेगवेगळे 2-4 कंपाऊंड देऊ शकतात, तर तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं आहे सल्फोनामाइड, बिकॉज सल्फोनामाइड इज द फर्स्ट अँटी मायक्रोबियल एजंट, आलं लक्षात। आता या सल्फोनामाइड मध्ये नेमकं सल्फोनामाइडचा शोध कसा लागला, बघा, हा जो डोमार नावाचा सायंटिस्ट आहे, डोमार नावाच्या सायंटिस्टनं माईस मध्ये एक्सपेरिमेंट करत असताना त्या माईस मध्ये स्टेप्टोकोकल इन्फेक्शन होतं, तर त्यानं हा प्रोन्टोसिल रेड नावाचा काय डाय म्हणजे कलर, प्रोन्टोसिल रेड नावाचा डाय यूज केला आणि त्याला असं आढळून आलं की त्या माईस मधलं स्टेप्टोकोकल इन्फेक्शन काय झालं, क्युअर झालं, बरं झालं, आलं सर। मग त्याला असं आढळलं की जे प्रोन्टोसिल रेड नावाचा डाय आहे याला काय आहे, अँटी मायक्रोबियल एजंट आहे। मग त्याच्या मनामध्ये किंवा नंतर असा प्रश्न उद्भवला की प्रोन्टोसिल रेड नेमकी अँटी मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी का बरं देतो, आलं लक्षात। तर हा प्रश्न सुद्धा तुमचा सॉल्व्ह करतो, तो सुद्धा पेपरमध्ये येऊ शकतो। त्या अगोदर प्रोन्टोसिल रेड हे पहिला अँटी मायक्रोबियल एजंट आहे आणि त्याचा शोध कोणाला लावला, डोमार्क या नावाच्या सायंटिस्टने, हे तुम्हाला माहित असायला पाहिजे। आता हे जे प्रोन्टोसिल रेड आहे तर याला अँटीबॅक्टेरियल ऍक्टिव्हिटी का बरं आहे, बघा, जेव्हा प्रोन्टोसिल रेड हा दिला जातो तर कोणताही ड्रग आपल्या शरीरामध्ये किंवा अॅनिमलच्या शरीरामध्ये दिल्यानंतर त्याचं मेटाबॉलिझम होतं, मग एक तर ड्रग काय होतो, इनॅक्टिव्ह होतो किंवा त्याचा ऍक्टिव्ह मेटाबोलाइट तयार होतो, आलं लक्षात। काही ड्रगचं ऍक्टिव्ह मेटाबोलाइट तयार होतं तर काही ड्रग इनॅक्टिव्ह होऊन बॉडीच्या बाहेर काय केल्या जातात, एक्सक्रीट केल्या जातात। मग प्रोन्टोसिल रेड बॉडीमध्ये दिल्याच्या नंतर असं आढळून आलं की प्रोन्टोसिल रेडचं मेटाबॉलिझम होऊन एक ऍक्टिव्ह मेटाबोलाइट तयार होतं, आणि त्या ऍक्टिव्ह मेटाबोलाइट म्हणजे कोण, तर तो ऍक्टिव्ह मेटाबोलाइट म्हणजे सल्फोनामाइड। इट इज ब्रोकन डाऊन इनटू द व्हॉट इज प्रोन्टोसिल रेड इज ब्रोकन डाऊन इनटू द सल्फोनामाइड इन बॉडी, आलं लक्षात। म्हणजे सॉरी, सल्फानिलामाइड, काय, सल्फानिलामाइड, आणि हे जे सल्फानिलामाइड आहे यांच्यामुळे त्या प्रोन्टोसिल रेडला किंवा सल्फोनामाइड ड्रग्सला काय आहे, अँटी मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी आहे किंवा अँटी बॅक्टेरियल ऍक्टिव्हिटी आहे। मग तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न येऊ शकतो की सल्फोनामाइड जे ड्रग आहेत यांच्यामध्ये असं कोणतं स्ट्रक्चर आहे किंवा बेसिक रिंग आहे की ज्यामुळे त्या पूर्ण सल्फोनामाइड ड्रगला अँटी बॅक्टेरियल किंवा अँटी मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी आहे, तर तुम्हाला काय आलं पाहिजे, जे उत्तर आलं पाहिजे, ते उत्तर म्हणजे काय आहे, सल्फानिलामाइड इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोड्युसिंग अँटी बॅक्टेरियल और अँटी मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी इन द सल्फोनामाइड्स, आलं लक्षात। हे झाले 2 प्रश्न तुमचे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ऑल सल्फोनामाइड्स आर द डेरिव्हेटिव्ह ऑफ सल्फानिलामाइड, बघा,
हे जे सर्व सल्फोनामाइड नावाचे ड्रग आहेत, वेगवेगळे सल्फोनामाइड ड्रग आहेत, सल्फा डायझिन, सल्फा मिथॉक्झाझोल, आलं लक्षात, सिल्वर सल्फा डायझिन, सल्फा ऍसिटामिन, हे सर्व जे ड्रग्स आहेत हे एका बेसिक रिंग स्ट्रक्चर पासून बनवलेले आहेत. ती रिंग स्ट्रक्चर म्हणजे काय, सल्फानिलामाइड. मग असं आपण म्हणू शकतो की जे सल्फोनामाइड ड्रग आहेत हे डेरिव्हेटिव्ह आहेत की ज्याच्यावर वेगवेगळ्या म्हणजे पोझिशनवर रिंग जी आहे त्याच्यामध्ये बेसिक रिंग याच्यावर वेगवेगळे सबस्टिट्यूशन करून आपण काय करू शकतो, सल्फोनामाइडचे वेगवेगळे काय बनवू शकतो, ड्रग बनवू शकतो. त्याला आपण काय म्हणू शकतो, सल्फोनामाइड ड्रग्स आर द डेरिव्हेटिव्ह ऑफ सल्फानिलामाइड. आता हे सल्फानिलामाइडला जर केमिकली म्हणायचं म्हणलं तर काय म्हणू शकतो आपण, इट इज द पॅरा अमायनो बेन्झिन सल्फोनामाइड. काय म्हणू शकतो, पॅरा अमायनो बेन्झिन सल्फोनामाइड, हे त्याला केमिकली आपण म्हणू शकतो. बघा आता हे झालं सल्फानिलामाइडचं काय आहे, बेसिक स्ट्रक्चर. कशाचं, सल्फानिलामाइड. म्हणजे ही जी सल्फानिलामाइडची रिंग आहे ही अशी असेल, कशी, तिथं एक बेन्झिन रिंग असेल, त्याच्यामध्ये एक SO2 NH2 नावाचा ग्रुप आहे आणि एक NH2 नावाचा ग्रुप आहे. याला जर आपण नंबरिंग दिली, कशाला, बेन्झिन रिंगला, तर आपण नंबरिंग अशी देऊ शकतो. बघा 1 2 3 4 5 6 आणि हे 1 नंबरची पोझिशन म्हणजे 6 रिंग स्ट्रक्चर आहे, 6 कार्बन रिंग स्ट्रक्चर आहे. तर या बेन्झिन रिंगवरला पहिल्या पोझिशनला म्हणजे ही जी फर्स्ट पोझिशन आहे याला कोणता ग्रुप आहे, SO2 NH2 आणि चौथ्या पोझिशनला कोणता ग्रुप आहे, NH2 म्हणजे अमायनो ग्रुप. आलं लक्षात, ही आहे सल्फानिलामाइडची बेसिक रिंग आणि याच्यावर वेगवेगळे सबस्टिट्यूशन करून आपण काय बनवू शकतो, सल्फोनामाइडचे ड्रग बनवू शकतो. हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. आता या रिंगवर सुद्धा तुम्हाला स्ट्रक्चर काय येऊ शकतो, क्वेश्चन येऊ शकतो की या रिंग मध्ये हा NH2 ग्रुप जो आहे तर तो कशासाठी इम्पॉर्टंट आहे आणि SO2 NH2 जो ग्रुप आहे तो कशासाठी इम्पॉर्टंट आहे, तर ते सुद्धा आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये बघा N1 सबस्टिट्यूशन म्हणजे हे जे N1 सबस्टिट्यूशन आहे, सॉरी हे N4 आहे, हे जे N1 सबस्टिट्यूशन आहे म्हणजे 1 नंबरच्या पोझिशनचे सबस्टिट्यूशन आहे कोणतं, SO2 NH2. तर हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे, दिस इज इम्पॉर्टंट फॉर सोल्युबिलिटी, पोटेन्सी अँड फार्मॅकोकायनेटिक प्रॉपर्टी. म्हणजे जे सल्फोनामाइड ड्रग बनवलेला आहे तर तो सल्फोनामाइड ड्रगची सोल्युबिलिटी कशी राहील, त्याची पोटेन्सी कशी राहील आणि त्याच्या फार्मॅकोकायनेटिक प्रॉपर्टीज कशा राहील. सोल्युबिलिटी म्हणजे तो किती सोल्युबल राहील, वॉटरमध्ये किंवा अल्कोहोलमध्ये कशामध्ये सोल्युबल राहील, त्याला आपण सोल्युबिलिटी म्हणू शकतो. पोटेन्सी म्हणजे त्याची ऍक्शन दाखवण्याची पॉवर किती आहे, की तो जास्त पोटेंट आहे म्हणजे जास्त पॉवरफुल आहे की कमी पॉवरफुल आहे, त्याला आपण पोटेन्सी म्हणतो. आणि फार्मॅकोकायनेटिक प्रॉपर्टी म्हणजे त्याचा अब्झॉर्प्शन कसं राहील, डिस्ट्रीब्युशन कसं राहील, मेटाबॉलिझम पॅटर्न कसं राहील आणि एक्सक्रिशन पॅटर्न कसं राहील, हे सर्व डिपेंड असतं कोणत्या ग्रुपवर, पहिल्या पोझिशनच्या ग्रुपवर, N1 सबस्टिट्यूशनवर म्हणजेच SO2 NH2 ग्रुपवर. मग तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न विचारतात की हा SO2 NH2 ग्रुप जो आहे तो कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, तर कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, सोल्युबिलिटीसाठी, पोटेन्सीसाठी आणि फार्मॅकोकायनेटिक प्रॉपर्टीजसाठी. त्यानंतर राहिला प्रश्न या NH2 ग्रुपचा. हे NH2 ग्रुप कोणत्या पोझिशनवर आहे, 4th पोझिशनवर. मग या 4th पोझिशनवरचा जे NH2 किंवा अमायनो ग्रुप आहे त्याला आपण कोणता ग्रुप म्हणू शकतो, फ्री अमायनो ग्रुप. कोणता ग्रुप, फ्री अमायनो ग्रुप. मग तुम्हाला विचारतात की जे 4th पोझिशनवर फ्री अमायनो ग्रुप आहे तर तो कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, तर तो रिस्पॉन्सिबल आहे अँटीबॅक्टेरियल ऍक्टिव्हिटी. म्हणजे सर्वात महत्वाचा आहे NH2 ग्रुप. मग तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न विचारतात की जो NH2 ग्रुप आहे तो कशासाठी इम्पॉर्टंट आहे, तर तो आहे इम्पॉर्टंट अँटीबॅक्टेरियल ऍक्टिव्हिटीसाठी. किंवा मग उलटा प्रश्न विचारू शकतात, अँटीबॅक्टेरियल ऍक्टिव्हिटी जी आहे सल्फोनामाइडची तर ती कोणत्या ग्रुपमुळे असते, तर तो कोणता ग्रुप आहे, फ्री अमायनो ग्रुप. म्हणजे ज्या चौथ्या पोझिशनवरला NH2 ग्रुप. हे झालं बेसिक जे सल्फोनामाइड आहे त्यावर विचारण्यात येणारे प्रश्न. आणि याच्याही पेक्षा एक इम्पॉर्टंट बेसिकवर प्रश्न विचारला जातो की सल्फोनामाइड हे कोणत्या प्रकारचे अँटी मायक्रोबियल एजंट आहे. मग अँटी मायक्रोबियल एजंट हे जनरली 2 प्रकारचे असतात. म्हणजे एक तर बॅक्टेरियोस्टॅटिक असतात किंवा बॅक्टेरियोसाइडल असतात. बॅक्टेरिसाइडल म्हणतो आपण. बॅक्टेरियोस्टॅटिक म्हणजे जे की मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करू शकत नाहीत, फक्त त्यांची ग्रोथ काय करू शकतात, इनिबिट करू शकतात. आणि बॅक्टेरिसाइडल म्हणजे की जे बॅक्टेरियाजला किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमला काय करू शकतात, बॅक्टेरियाजला किल करू शकतात, मारू शकतात. मग हे सल्फोनामाइड जे आहेत हे कशा प्रकारचे अँटी मायक्रोबियल एजंट आहेत, तर ते तुम्हाला येऊ शकतात ऑप्शन मध्ये, बॅक्टेरियोस्टॅटिक, वायुसाइडल, बॅक्टेरिसाइडल असे येऊ शकतात. तर सल्फोनामाइड कसे आहेत, बॅक्टेरियोस्टॅटिक. म्हणजे हे काय करतात, फक्त त्या बॅक्टेरियाची स्टॅटिक ग्रोथ इनिबिट करू शकतात, त्यांना किल करू शकत नाही. आलं लक्षात. तर याला काय म्हणतो आपण, बॅक्टेरियोस्टॅटिक. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यावर प्रश्न येऊ शकतात क्लासिफिकेशनवर. सल्फोनामाइडचं क्लासिफिकेशन जर तुम्हाला बघायचं झालं तर 4 क्लासमध्ये सल्फोनामाइड काय झालेले आहेत, क्लासिफाय झालेले आहे. आणि या क्लासिफिकेशनवर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. पहिला क्लास आहे शॉर्ट ऍक्टिंग,
दुसरा क्लास आहे इंटरमिडिएट ऍक्टिंग, तिसरा क्लास आहे लॉंग ऍक्टिंग आणि चौथा क्लास आहे स्पेशल पर्पज सल्फोनामाइड. आता हे जे क्लासिफिकेशन आहे तुम्हाला इथंच कळून येईल कशावर डिपेंड आहे, तर हे क्लासिफिकेशन डिपेंड आहे ड्युरेशन ऑफ ऍक्शन, म्हणजे सल्फोनामाइड हे किती वेळपर्यंत आपल्या शरीरामध्ये राहून ऍक्शन देऊ शकतात. आलं लक्षात, त्याला आपण काय म्हणू शकतो, ड्युरेशन ऑफ ऍक्शनवर सल्फोनामाइडचे डिपेंड काय आहे क्लासिफिकेशन. बघा मग शॉर्ट ऍक्टिंग की जे शॉर्ट पिरियडसाठी आपल्याला काय देऊ शकतात, मेकॅनिझम देऊ शकतात, ऍक्शन देऊ शकतात. किती तासासाठी, 4 ते 8 तासासाठी. किती तासासाठी, 4 ते 8 तासासाठी. याला आपण म्हणतो शॉर्ट ऍक्टिंग. त्याचं एक्झाम्पल काय आहे, सल्फाडायझिन. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, पाठच करायचं आहे. त्यानंतर इंटरमिडिएट ऍक्टिंग म्हणजे शॉर्ट ऍक्टिंग पेक्षा जरा जास्त ऍक्टिव्हिटी देऊ शकतात, म्हणजेच किती 8 ते 12 तासापर्यंत ऍक्टिव्हिटी देऊ शकतात, किंवा त्याची ड्युरेशन ऑफ ऍक्शन किती आहे, 8 ते 12 तासापर्यंत. मग त्याचं एक्झाम्पल काय इंटरमिडिएट ऍक्टिंगचं, सल्फामिथॉक्झॅझोल. काय आहे, सल्फामिथॉक्झॅझोल. त्यानंतर आहे लॉंग ऍक्टिंग. लॉंग ऍक्टिंग मध्ये 2 कंपाऊंड आहेत, एक म्हणजे सल्फाडॉक्सिन आणि दुसरा आहे सल्फामिथोपायरॅसिन. आलं लक्षात. आणि लॉंग ऍक्टिंग हे 7 दिवसापर्यंत आपल्याला काय देऊ शकतात, ऍक्शन देऊ शकतात. ड्युरेशन ऑफ ऍक्शन किती आहे त्याची, 7 दिवस. त्यानंतर येतात स्पेशल पर्पज सल्फोनामाइड. आणि या स्पेशल पर्पज सल्फोनामाइडला 100% पेपरमध्ये प्रश्न विचारला जातो की कोणत्या स्पेशल पर्पज सल्फोनामाइडला अशी कोणती ऍक्टिव्हिटी आहे की ज्याच्यामुळे त्यांना स्पेशल पर्पज सल्फोनामाइड म्हणतात. आलं लक्षात. फॉर एक्झाम्पल आता हे सल्फा ऍसिटामाइड सोडियम आहे, तर हा जे सल्फोनामाइडचा ड्रग आहे याला स्पेशल बनवतं की ज्याच्यामुळे तो स्पेशल बनतो ती ऍक्टिव्हिटी म्हणजे दिस इज यूज इन द ऑक्युलर इन्फेक्शन, म्हणजे आय इन्फेक्शन मध्ये किंवा आय ड्रॉप्स मध्ये किंवा वेगवेगळे जे आय इन्फेक्शन आहेत, तर त्या आय इन्फेक्शन मध्ये हे सल्फा ऍसिटामाइड सोडियम काय केलं जातं, युज केलं जातं. याचं जे सोल्युशन तुम्ही बनवलं जर वॉटरमध्ये, तर हे काय आहे एकदम न्यूट्रल असतं, इरिटंट नसतं आपल्या डोळ्याला, आणि हे युज होतं आय इन्फेक्शन मध्ये. मग तुम्हाला जर पेपरमध्ये प्रश्न विचारला की सल्फा ऍसिटामाइड सोडियम हे कशामध्ये युज होतं, तर आय इन्फेक्शन मध्ये किंवा ऑक्युलर इन्फेक्शन मध्ये. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सल्फासालाझिन नावाचा एक कंपाऊंड आहे सल्फोनामाइडचा, त्याला सुद्धा स्पेशल पर्पज सल्फोनामाइड म्हणतात. याचं कारण म्हणजे हे तुम्हाला सर्च करायचं आहे किंवा शोधायचं आहे आणि तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर द्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो सल्फासालाझिन हा जो कंपाऊंड आहे याचे 2 मुख्य यूज आहेत. 2 कंडिशन मध्ये, 2 डिसीज मध्ये किंवा डिसऑर्डर मध्ये आपण म्हणू शकतो यूज होतं. ते 2 डिसीजचे नावं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. विद्यार्थ्यांना खूप महत्वाचं आहे सल्फासालाझिन. याच्यावर पेपरमध्ये 100% प्रश्न विचारतात आणि याच्या अगोदर विचारला गेलेला सुद्धा आहे. त्यानंतर येतं सिल्वर सल्फर डायझिन. सिल्वर सल्फर डायझिन याला स्पेशल पर्पज असा यूज आहे, कारण की हे यूज होतं बर्न इन्फेक्शनवर किंवा अल्सर्स जे आहेत वेगवेगळे त्या अल्सर्सवर, किंवा बर्न इन्फेक्शन जे आहे स्किनचं बर्निंग इन्फेक्शन, समजा बर्न झालं, जळालं, तर त्याच्यावर हे काय होतात, यूज होतात सिल्वर सल्फर डायझिन. आणि माफेनाइट जे आहे तर हे स्पेशल पर्पज सल्फोनामाइड काय आहे, कारण की बाकीचे जे सर्व सल्फोनामाइड आहे तर ते पस म्हणतो ना आपण, जखम वगैरे झाली त्याच्यावर पस फॉर्मेशन होतं. या पसच्या प्रेझेन्समध्ये ऍक्टिव्हिटी नसतात किंवा ऍक्टिव्हिटी दाखवत नाहीत, म्हणजे इनऍक्टिव्ह असतात, ऍक्टिव्हिटी दाखवत नाहीत. कोणताही सल्फोनामाइडचा कंपाऊंड जर तुम्ही घेतला तर पस इन्फेक्शन जर झालेलं असेल त्या पस इन्फेक्शन मध्ये ते ऍक्टिव्हिटी दाखवू शकत नाहीत, म्हणजे इनऍक्टिव्ह असतात. माफेनाइडच हा एक काय आहे असा सल्फोनामाइडचा ड्रग आहे. हा टिपिकल सल्फोनामाइड नाही, थोडा वेगळा आहे सल्फोनामाइड पेक्षा, पण अंडर सल्फोनामाइड हा यूज होतो. तर अंडर सल्फोनामाइड हा येतो, पण हे माफेनाइड जे आहे ना हा एकटाच असा सल्फोनामाइडचा ड्रग आहे जो की पसच्या प्रेझेन्समध्ये ऍक्टिव्हिटी दाखवू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो जे पस आहे तर पसच्या प्रेझेन्समध्ये सल्फोनामाइड ऍक्टिव्हिटी का बरं दाखवत नाही, तर यासाठी आपण एक स्पेशल छोटासा व्हिडिओ बनवू, तो व्हिडिओ तुम्ही नंतर बघून घ्या. ते सुद्धा एक्झाम मध्ये येऊ शकते की पसच्या प्रेझेन्समध्ये सल्फोनामाइड का बरं ऍक्टिव्हिटी देत नाही. लक्षात आता क्लासिफिकेशन बेसिसवर तुमचे सगळे क्वेश्चन झालेले आहेत. त्यानंतर महत्वाचं म्हणजे सल्फोनामाइड ऍक्टिव्हिटी कशी दाखवतात, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन कशी आहे, म्हणजे नेमकी अँटीबॅक्टेरियल ऍक्टिव्हिटी कशी प्रोड्यूस करतात. बघा विद्यार्थी मित्रांनो जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात किंवा बॅक्टेरिया असतात त्यांना त्यांच्या मेटाबॉलिक प्रोसेस परफॉर्म करण्यासाठी किंवा त्यांचं जीवन जगण्यासाठी त्यांना फोलिक ऍसिड हे जे आहे ना कंपाऊंड फोलिक ऍसिड हे खूप महत्वाचं असतं. आणि हे फोलिक ऍसिड जेव्हा ते सिंथेसाइज करतात तेव्हा त्यांचं नॉर्मल फंक्शन किंवा मेटाबॉलिझम ते काय करू शकतात, परफॉर्म करू शकतात आणि जीवन जगू शकतात. मग आता डायरेक्ट तुम्हाला असं सांगता येईल की जे सल्फोनामाइड आहेत तर ते काय करतात, या फोलिक ऍसिडचं सिंथेसिस काय करतात, ब्लॉक करतात. त्यामुळे जर फोलिक ऍसिड जर सिंथेसाइज झालं नाही तर मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा बॅक्टेरिया डायरेक्टली काय होऊन जातील, मरून जातील, किंवा त्यांची ग्रोथ काय होऊन जाईल, इनिबिट होऊन जाईल. काय होऊन जाईल, बॅक्टेरियोस्टॅटिक म्हणजे ग्रोथ त्यांची इनिबिट होऊन जाईल, कारण की फोलिक ऍसिड सिंथेसाइज होऊनच नाही राहिलं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मग फोलिक ऍसिड नेमकं बॅक्टेरियामध्ये सिंथेसाइज होतं कसं,
तर आणि तिथं सल्फोनामाइड कोणती स्टेप ब्लॉक करतात त्याच्यामध्ये हे आपल्याला बघायचं आहे, पेपरमध्ये येऊ शकतं. बघा, टेरिडीन आणि पॅरा अमायनो बेन्झोइक ऍसिड या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन काय तयार होतं, डायहायड्रोफोलिक ऍसिड, आणि या डायहायड्रोफोलिक ऍसिड पासून टेट्राहायड्रोफोलिक ऍसिड तयार केलं जातं, यालाच आपण फोलिक ऍसिड म्हणतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे टेरिडीन आणि पॅरा अमायनो बेन्झोइक ऍसिड, पाबा म्हणजे काय, पॅरा अमायनो बेन्झोइक ऍसिड, दिस इज रिक्वायर्ड फॉर द सिंथेसिस ऑफ फोलिक ऍसिड इन द बॅक्टेरिया, अँड द कन्व्हर्शन ऑफ टेरिडीन अँड पॅरा अमायनो बेन्झोइक ऍसिड इज कॅटलाइज्ड बाय डायहायड्रोफोलेट सिंथेसिस इनटू द डायहायड्रोफोलिक ऍसिड. म्हणजे या टेरिडीनचं आणि पाबाचं कन्व्हर्शन डायहायड्रोफोलिक ऍसिड मध्ये करण्यासाठी एक एन्झाईम लागतं, आणि त्या एन्झाईमचं नाव असतं डायहायड्रोफोलेट सिंथेज. या एन्झाईम मुळेच या टेरिडीनचं आणि पाबाचं कन्व्हर्शन डायहायड्रोफोलिक ऍसिड मध्ये होतं, आणि या डायहायड्रोफोलिक ऍसिडचं कन्व्हर्शन नंतर फोलिक ऍसिड होतं, म्हणजेच टेट्राहायड्रोफोलिक ऍसिड, म्हणजे त्याला आपण THFA म्हणतो, आणि या डायहायड्रोफोलिक ऍसिडला DHFA म्हणतो. तर THFA मध्ये कन्व्हर्शन होतं, कोणामुळे होतं, तर या डायहायड्रोफोलेट रिडक्टेज. आता इथं दोन एन्झाईम आहेत, मग सल्फोनामाइड नेमकं कोणते एन्झाईम ब्लॉक करतात, तर सल्फोनामाइड ब्लॉक करतात डायहायड्रोफोलेट सिंथेसिस. हे जे डायहायड्रोफोलेट सिंथेज एन्झाईम आहे, दिस इज ब्लॉक बाय द सल्फोनामाइड्स, दिस इज ब्लॉक बाय द सल्फोनामाइड. म्हणूनच या टेरिडीन पाबाचं कॉम्बिनेशन न होऊन डायहायड्रोफोलिक ऍसिड तयार होते, आणि डायहायड्रोफोलिक ऍसिड जर तयार झालं नाही तर हे फोलिक ऍसिड म्हणजे टेट्राहायड्रोफोलिक ऍसिड तयारच होणार नाही, आणि जर फोलिक ऍसिड तयार झाला नाही तर मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा बॅक्टेरिया जगू शकेल का, बिलकुल जगू शकणार नाही. म्हणून इथं काय, तिथं बॅक्टेरियोस्टॅटिक इफेक्ट भेटलेला आहे बाय द मेकॅनिझम ऑफ इनिबिटिंग डायहायड्रोफोलेट सिंथेस. आलं लक्षात. मग तुम्हाला एक्झाम मध्ये जर प्रश्न विचारला की कोणतं एन्झाईम सल्फोनामाइड ब्लॉक करतात, तर ते एन्झाईम कोणतं आहे, डायहायड्रोफोलेट सिंथेस. आता विद्यार्थी मित्रांनो, सल्फोनामाइड जे आहे ते वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मध्ये युज होतात. आता वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल ट्रायमिथोप्रीन सोबत युज कॉम्बिनेशन मध्ये सल्फोनामाइड युज केल्या जातात. त्याच्यानंतर पायरीमिथामाइन सोबत कॉम्बिनेशन करून सुद्धा सल्फोनामाइड वेगवेगळ्या कंडिशन मध्ये युज होतात. आलं त्याचा अँटी इन्फेक्टिव्ह म्हणून युज होतात, अँटीबॅक्टेरियल किंवा मलेरियामध्ये सुद्धा युज होतं कॉम्बिनेशन. आलं लक्षात. आता कॉम्बिनेशन कशा प्रकारे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन दाखवतं हे सुद्धा तुम्हाला माहित असायला पाहिजे, आणि ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया किंवा एखाद्या नेक्स्ट छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण ते समजून घेऊया. आता इथं झालं मेकॅनिझम सुद्धा झालं की डायहायड्रोफोलेट सिंथेस नावाच्या एन्झाईमला ब्लॉक करून ते काय करतात, फोलिक ऍसिडचं सिंथेसिस इनिबिट करतात. आता राहिलं सर्वात महत्वाचं म्हणजे ऍडव्हर्स इफेक्ट. सल्फोनामाइडचे मेन ऍडव्हर्स इफेक्ट आहेत 5 ते 6, ज्याच्यामध्ये आहे जनरल जर तुम्ही साईड इफेक्ट धरले किंवा ऍडव्हर्स इफेक्ट धरले कोणाचे सल्फोनामाइडचे, त्याच्यामध्ये नॉसिया, ओमेटिंग आणि इपिगॅस्ट्रिक पेन. म्हणजे तुम्हाला मळमळ होऊ शकतं ज्या पेशंटने सल्फोनामाइड घेतलं, किंवा ओमेटिंग होऊ शकतं, उलटी होऊ शकतं, किंवा इपिगॅस्ट्रिक पेन पोटामध्ये दुखू शकतं. हे त्याचे काय आहेत, एकदम सिंपल किंवा जनरल काय आहेत, साईड इफेक्ट आहेत. त्याच्यापेक्षा थोडे जर महत्वाचे साईड इफेक्ट धरले की जे आपल्याला एक्झाम मध्ये याच्यावर प्रश्न विचारू शकतात, तर त्याच्यामध्ये आलं क्रिस्टल युरिया. हे जे क्रिस्टल युरिया आहे ना, क्रिस्टल युरिया म्हणजे युरिन मध्ये क्रिस्टल्स तयार होतात, आणि हे क्रिस्टल जर तयार झाले त्याच्यामुळे वेगवेगळे किडनीचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. आलं लक्षात. तर हा क्रिस्टल युरिया खूप महत्वाचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न विचारतात की क्रिस्टल युरिया हा कोणाचा साईड इफेक्ट आहे, तर तो कोणाचा साईड इफेक्ट आहे, सल्फोनामाइड ड्रगचा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जे सल्फोनामाइड ड्रग आहेत ते हायपर सेन्सिटिव्हिटी सुद्धा प्रोड्यूस करू शकतात. काय, हायपर सेन्सिटिव्हिटी. आता हायपर सेन्सिटिव्हिटी म्हणजे वेगवेगळ्या एलर्जिक रिॲक्शन्स. आलं लक्षात. म्हणजे सल्फोनामाइड टेकिंग पेशंट जे आहेत त्यांना वेगवेगळ्या एलर्जिक रिॲक्शन होऊ शकतात सल्फोनामाइडमुळे. त्याच्यामध्ये महत्वाची पहिली जी रिॲक्शन आहे ती आहे स्टीवन जॉन्सन सिंड्रोम. आता हे स्टीवन जॉन्सन सिंड्रोम काय माहितीये का विद्यार्थी मित्रांनो, एकदम भयानक एलर्जीचा आजार आहे किंवा स्किन डिसऑर्डर आहे, ज्याच्यामध्ये स्किन काय होतं, इन्फेक्शन होतं, स्किन डॅमेज होऊ शकतं. आणि याचा जो फोटो आहे मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये लगेच आता फोटो म्हणजे तुम्हाला फोटोद्वारे समजून जायला असा फोटो इथं ऍड करतो. आलं लक्षात. तो फोटोमध्ये तुम्ही बघून घ्या स्टीवन जॉन्सन सिंड्रोम म्हणजे काय आहे किंवा कशी असते ही रिॲक्शन. त्यानंतर एक्सफोलिएटिव्ह डर्मॅटायटिसचा सुद्धा मी फोटो ऍड करतो व्हिडिओमध्ये. एक्सफोलिएटिव्ह डर्मॅटायटिस हे स्किनचं इन्फ्लामेशन आहे, ज्याच्यावर थोडे थोडे असे एकदम पुरळ येतात किंवा फोडं वगैरे आल्यासारखं असतं, त्याला आपण एक्सफोलिएटिव्ह डर्मॅटायटिस म्हणू शकतो. त्यानंतर रॅशेस, अर्टिकॅरिया, ड्रग फेवर हे काय आहे, जनरल काय आहे, त्याचे साईड इफेक्ट आहेत, एलर्जिक साईड इफेक्ट. त्यानंतर आहे फोटोसेन्सिटायझेशन. म्हणजे सल्फोनामाइड टेकिंग ड्रगला फोटोसेन्सिटायझेशन होऊ शकतं. म्हणजे सल्फोनामाइड जे ड्रग घेतले तर त्यांच्या स्किनवर जर सूर्यप्रकाश पडला तर त्यांना एलर्जिक रिॲक्शन होऊ शकतात, त्याला आपण फोटोसेन्सिटायझेशन म्हणू शकतो. हे झाले हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन. मग विद्यार्थ्यांना तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतं की स्टीवन जॉन्सन सिंड्रोम हा कशाचा साईड इफेक्ट आहे, एक्सफोलिएटिव्ह डर्मॅटायटिस कशाचा साईड इफेक्ट आहे, फोटोसेन्सिटायझेशन कशाचा साईड इफेक्ट आहे, तर कशाचा साईड इफेक्ट आहे, सल्फोनामाइडचा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, हिमोलिसिस इन द G6PD डिफेक्टिव्ह डिफिशियंट इंडिव्हिज्युअल. म्हणजे
असे पेशंट ज्यांच्या शरीरामध्ये G6PD नावाचा एन्झाईम काय आहे, कमी आहे किंवा डिफिशियंट आहे, त्याची कमतरता आहे किंवा प्रेझेंटच नाही, त्याला आपण G6PD डिफिशियंट इंडिव्हिज्युअल्स म्हणतो. तर G6PD म्हणजे काय, ग्लुकोज 6 फॉस्फेट डिहायड्रोजेनेज नावाचे एन्झाईम जे आहे ते प्रत्येकाच्या शरीरात असतात आणि ज्या पेशंटच्या शरीरामध्ये हे G6PD कमी आहे आणि त्या पेशंटमध्ये जर आपण सल्फोनामाइड ड्रग दिले तर काय होऊ शकतं, हिमोलिसिस म्हणजे ब्लड काय होऊ शकतं, ब्रेक होऊ शकतं, ब्लड मधल्या सेल रप्चर होऊ शकतात, हिमोलिसिस होऊ शकतं, आलं लक्षात, न्यूट्रोपिनिया वगैरे सुद्धा होऊ शकतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कर्निक टेरस हा जो साईड इफेक्ट आहे हा साईड इफेक्ट खूप महत्वाचा आहे. पेपरमध्ये कर्निक टेरस हा साईड इफेक्ट कशाचा आहे असा प्रश्न येऊ शकतो आणि कर्निक टेरस म्हणजे नेमकं काय आणि तो कोणामध्ये आढळून येतो. तर विद्यार्थी मित्रांनो कर्निक टेरस हा जो डिसीज आहे हा न्यू बॉर्न बेबीज म्हणजे नेमकं जन्मलेले जे बाळ असतात त्यांच्यामध्ये होऊ शकतो आपण जर सल्फोनामाइड्स जर दिले तर विद्यार्थी मित्रांनो कर्निक टेरस म्हणजे काय, तर कर्निक टेरस म्हणजे ब्रेन डॅमेजचा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये काय होतं माहिती का, बिलिरुबिन लेवल आपल्या त्या पेशंटच्या किंवा बाळाच्या ब्लडमध्ये जर वाढलं बिलिरुबिनचं लेवल तर त्याचं ब्रेन डॅमेज होऊ शकतं. आणि सल्फोनामाइड काय करतात, जे प्रोटीन बाइंडिंग साईटवर बिलिरुबिन अटॅच झालेले आहे त्याला काय करतात, डिटॅच करतात, आहे का नाही, म्हणजे त्याला प्रोटीनला जे बाउंड असतात त्याला अनबाउंड करतात. त्याच्यामुळे ते ब्लडमध्ये काय होईल, त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त होईल, कशाचं, बिलिरुबिनचं, आणि काय होईल, ब्रेन डॅमेज, त्यालाच आपण काय म्हणू शकतो, कर्निक टेरस. इथं तुम्हाला सल्फोनामाइडवरचे सर्व क्वेश्चन्स काय झालेले आहेत, रिवाइज झालेले आहेत, तर तुम्हाला ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे, पेपरमध्ये याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही. आता याच्यामध्ये 2-3 गोष्टी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत, ते म्हणजे की जे पस असतं इन्फेक्शन झाल्याच्या नंतर किंवा इन्फ्लामेशन झाल्याच्या नंतर जे पस फॉर्मेशन होतं, या पस फॉर्मेशन मध्ये सल्फोनामाइड का बरं ऍक्टिव्हिटी दाखवत नाही, हा झाला पहिला क्वेश्चन. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या ड्रग सोबत इन कॉम्बिनेशन सल्फोनामाइड युज होतात, तर त्याची मेकॅनिझम ऑफ ऍक्शन कोणती आणि ते कोणकोणत्या डिसीजवर युज होऊ शकतात कॉम्बिनेशन, हे सुद्धा आपण बघणार आहोत. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.